नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण कांद्याच्या पातीचे मुठे कसे बनवायचे ते बघणार आहोत। मी बघा इथे कांद्याची पातनं छान निवडून घेतलेली आहे। ही थोडी मला जाडच मिळाली तर मी जाडवाली घेतलेली आहे, बारीकही असते। आता त्यासाठी वाटण तयार करून घेऊया। तर मी इथे ना बघा असे हिरवे धने असते ना झाडाला, ते आणलेले आहे। शेतावर गेली होती तिथनं। आणि जिरं घेतलेलं आहे 1 चम्मच आणि 4-5 मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या, आणि लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे आणि आलं। याचं ना आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे हिरवे धने नसेल तर काही हरकत नाही, माझ्याकडे होते तर मी घेतलेले आहे। खूप छान टेस्ट चवी होते। मग आपण हे वाटण खूप चांगलं बनतं। आता ह्या मिरच्या मी अशा तोडू टाकत आहे, म्हणजे कसं की हे ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे आपल्याला। तर हे वाटल्या छान जातं मिक्सरच्या भांड्यामध्ये, तर म्हणून मी असं तोडून घेते। आणि जिरं टाकलेलं आहे आणि लसणाच्या कळ्या आणि आलं हे पाणी न घालता मी ओबडधोबड असं वाटून घेणार आहे। तर हे आपण हे वाटण टाकल्याने खूप स्वादिष्ट मुठे बनतात। हे बघा मी वाटून घेतलेलं आहे। आमच्या गावाकडे ना हिवाळ्यात हे खूप बनवल्या जातात। तर मी कांद्याची पात बघा छान अशी धुवून तिला चिरून घेतलेली आहे आणि छान बारीक बारीक चिरून घ्यायची आहे। आता आपल्याला ना हे मिश्रण तयार करायचं आहे। तर मी येथे ना आता टमाटर चिरून घेतलेला आहे, 1 टमाटर आणि कोथिंबिरी, तर ते टाकून घ्यायची। टमाटरही बारीक चिरून टाकलेला आहे। तर या पद्धतीने नक्की बनवून बघा, खूप छान बनतात हे मुठे, खायला इतके रुचकर। बघा आता आपण ते वाटण वाटलेलं होतं ना मिरचीचं वगैरे, तर ते टाकून घ्यायचं। मी थोडं कमी म्हणजे जास्त वाटलेलं होतं, कमी टाकलेलं आहे। आणि पांढरे तीळ घेतलेले आहे, तर पांढरे तीळ पण टाकायचे। आता अर्धा चम्मच हळद पावडर टाकलेला आहे आणि 1 चम्मच धने पावडर न अर्धा चम्मच जिरे टाकलेला आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। मी मिरची वगैरे वापरली त्यामुळे तिखट टाकत नाही आहे। आणि आता हे मिश्रण आपल्याला असंच छान असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पाणी सुटते मिठाला नाही का। तर या पद्धतीने आपण पहिले मिक्स करून घ्यायचं आहे। असं छान चोळून घ्यायचं, म्हणजे काय होते की हे मिश्रण छान एकजीव होऊन जातं। तर यानंतर ना मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी। काही जण ज्वारीचं पीठही घेतात, पण तांदळाचं पीठ टाकलेलं आहे मी। आणि थोडं तुम्हाला आवडत असेल तर बेसनही घालू शकता। मी कधी घालते बेसन, यावेळेला मी नुसतं तांदळाच्या पिठातलेच केलेले आहे। कधी कधी मी बेसनही घालत असते। तर या पद्धतीने असं भिजवून घेतलेलं आहे, मिश्रण भिजवून घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला ना याचे मुठे बनवायचे आहे। तर मी थोडं तेल घेतलेलं आहे आणि चाळणी घेतलेली आहे। तर चाळणीला ना छान व्यवस्थित आपल्याला हे ना तेल लावून घ्यायचं आहे। ब्रशनी लावू शकता, माझ्याकडे ब्रश आहे, पण कसं वेळ लागतो, पटापट आपल्या हातानेच भरभर होतं। तर या पद्धतीने मी लावून घेतलेला आहे आणि मुठे आता असे छान गोल गोल करून घ्यायचे आहे। मी थोडे लंबुटे केलेले आहे, गोल नाही केलेले आहे। तर या पद्धतीने आपल्याला सर्व बनवून घ्यायचे आहे। खूपच स्वादिष्ट बनतात हे, तर तुम्ही एकदा तरी नक्की बनवून बघा। आणि तुम्हाला आवडत असेल तर बेसन पीठ टाकू शकता किंवा ज्वारीचं पीठही, तांदळाच्या जागेवर ज्वारीचं पीठही टाकतात। या पद्धतीने मी पूर्ण बनवून घेतलेले आहे बघा हे। आणि आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। हे न लक्षात ठेवायचं की ही पाणी न उकळल्यानंतरच आपण हे मुठे ठेवायचे, तेव्हाच ते न एकदम छान असे शिजायला सुरुवात होते। थंड पाणी असताना मी कधीच ठेवत नाही, गरम झाल्यानंतरच चाळणी त्यावर ठेवते, तर इतके छान शिजतात ना। तर 15 ते 20 मिनिटं छान असे शिजवून घ्यायचे आहे। चेक करायचं आहे, मी अधूनमधून चेक केलेलं आहे चाकूनी। तर सुरुवातीला थोडं चिपकून आलेलं होतं, तर
म्हणजे थोडे शिजायचे आहे असं लक्षात येतं आपल्या. त्यानंतर मी पुन्हा झाकून शिजवलेलं आहे असं बघून घ्यायचं 1-2दा. तर मी अशा पद्धतीने बघून घेतलेलं आहे आणि नंतर मग छान शिजलेले आहे. तर चाकूला चिटकलं नाही तर समजायचं की आता आपले छान शिजल्या गेलेले आहे. तर नंतर मग हे थंड करून घ्यायचं. प्लेटवर ठेवलेलं आहे मी. चाळणी नाही का, चाळण प्लेटवर ठेवली. त्यानंतर कसं खालूनही ती व्यवस्थित छिद्रातून वाफ जात असते चाळणची, म्हणून प्लेटवर ठेवते. आता सर्व काढून घ्यायचे आहे या पद्धतीने. थंड झाल्यानंतर थोडे कोमट झाले तर असे सहज पटापट निघतात बघा. आता आपल्याला यांना फ्राय करायचं आहे. तर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि छोट्या चमच्यानी 2 चमचे असं तेल टाकलेलं आहे. 1 चम्मच जिरे टाकायचं. यावेळेला मीठ वगैरे काहीच घालायचं नाही, कारण की आपण मिश्रणातच व्यवस्थित प्रमाण म्हणजे बघा आता एक सगळे टाकून घ्यायचे आहे. तर हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. तेल छान तडतडलं म्हणजे जिरे तडतडले ना तेलामध्ये, त्यानंतर टाकायचं आहे व्यवस्थित आणि याला 2-3 मिनिटापर्यंत मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. उलटवून पलटवून अशा पद्धतीने फ्राय म्हणू नाही शकत आपण, भाजून घ्यायचं आहे. कारण की आपण तेलात तळत नाही आहे, असेच कमी तेलामध्ये म्हणजे असे परतवून घ्यायचे आहे. खूप छान लागतात हे आणि कढीसोबत कोणी खातात, पण माझ्याकडे तर असेच मुलांना आवडले. आणि आता आपण हे छान फ्राय झालेले आहे. तर मी प्लेटमध्ये काढून घेते. सर्व्ह करण्याच्या प्रोसेसकडे वळूया. बघा खूपच छान एकदम स्वादिष्ट असे मुठे कांद्याच्या पातीचे तयार झालेले आहे. कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? एक लाईक नक्की करा आणि कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ खात राहा. धन्यवाद.